2 घास खाऊन घे. तू जेवलीस का? तू खाऊन घे बरं. नाही, मला भूक नाही. हरप असं म्हणून कसं चालेल बाळू? आय ते ताट आण इकडं. टाळ्या जास्ती बोलू नकस. घे. गंगूच आहे. घे म्हणलं ना वा. चला माझ्या माघारी कुणीतरी हाय बघाया. तू कुठं चाललीस? थकले म्या बाळू आता. तुला काय बी होत नाही. 2 गोष्टी आहेत बघ. एक तो पंच शिक्षा करणार, त्याचं काय करायचं? आणि दुसरी तो मांत्रिक. कोण कुठला तो येईल तर काय करायचं? आता तू सांग मी काय करू ते. काळ्या आता समधी तुझ्या विरोधात आहेत बघ. खरं तर मला बी राग आला आहे तुझा. बाळू तू गप राहा. तू काय बी करू नग. मी हाय तुझ्या संग. म्या तुला काय बी होऊ द्यायची नाही. होय बाळ ऐक, आता काय बी करू नग. होय, असं नाही. आण घे आईची. आता त्यात आण कशा पाय घ्यायची? अरे बहन आहे ना व तुझी. ऐक की जरा तिचं. बरं घे तू आण. आयो तू सांगत नाही तर मी कुणाला काय बी बोलणार नाही आणि काय बी करणार नाही. गुन्हे हाय. घे आय, आता तू बी जेवून घे. वय आता आण घेतली हायस, मोडू नग. अय्यो अय्यो, कधीच वेळेवर येत नाही हा पोपट. अय्यो. अय्यो थँक्यू. म्हणजे अय्यो मी आभारी. कुणाचा? अय्यो तुझा वैजंता. ते असायलाच पाहिजे म्हणते मी. अय्यो गोऱ्या लोकात असं बोलायची पद्धत. थँक्यू असं. वेडे आहेत ते गोरे सरकार आणि त्यांच्या पद्धती. अय्यो गोरी लोक वेडे. अयो पण भविष्यात असंच बोललं जाणार, तेव्हा आपण पण शिकवून घेतलं पाहिजे इंग्रजी. वेलकम. ए वेड्या, ए पोपटा. अरे वेलकम नाही रे, मे आय कम असं. हा तेच कम कम. अय्यो अय्यो, तुला आयुष्यात जमणार नाही रे पोपटा. असू दे. यो तात्या कसा आहेस? जिवंत आहेस हे बघून आश्चर्य वाटले बघ मला. तुमच्या आशीर्वादामुळे आलो बघा. तू नव्हतास तर यांचे मन कशात लागत नव्हते बघ. सारखे तत्या तत्या करत होते. ए तात्या, अरे तू आला नसतास तर आयुष्यभर त्या मांजराला पाजत बसलो असतो की रे. दूध वाटी 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 वाटी. कुठे ते मांजर? अय्यो आता तू आला म्हणल्यावर हकलून लावले बघ त्या मांजराला. अय्यो माझ्या नावाने दूध पेत होती ती. अशीच शिक्षा व्हायला पाहिजे तिला. अरे ते जाऊ दे रे तात्या. माझे एक काम कर आधी. चावडीवर जा आणि मी चावडीवर येण्याआधी सगळ्यांना जमा कर. हा सांगतो की. आणि त्या बाळूला पण सांग चावडीवर यायचे म्हणून. जातो जातो. पण तुमची न्याहारी झाली का? अय्यो माझा उपवास. उपास काय असं? ते बायको सुखी राहावी म्हणून करतो उपवास. बघा अक्का बघा, असा नवरा मिळाला नशीब लागतंय. अय्यो थँक्यू थँक्यू. तात्या हो गो जा तू. बरोबर उपास आहे. अय्यो वैजंता,
साजूक तुपातला शिरा तयार असेल तर घेऊन ये की गा म्हणतो मी. नशीब तुपातला शिरा दोघांना घेऊन या म्हणून सांगितले नाही ते. अय्यो मला ठाऊक तुला आवडत नाही म्हणून नाही सांगितलं बघा. ध्यानात ठेवा, बाळू आपल्या बाजूने उभा राहायला पाहिजे. अय्यो तू काळजीच करू नको, सगळं नीट करतो बघा. तुम्ही कधी काय बोलाल ना ते सांगता येत नाही. अय्यो अय्यो सगळं आयुष्य गेलं की ग माझं राजकारणात. अय्यो म्हणून तुम्हाला सगळे कळते असे म्हणायचे का तुम्हाला? अय्यो अय्यो नाही नाही, तुला जेवढे समजते तेवढे तर नाहीच नाही. अय्यो अय्यो शिरा आणते. अय्यो बाळू तुला आता एकदम बरं वाटेल बघ. त्याला काय झालं आहे? ते मांत्रिक आल्यावर सांगत्या. अहो पर इतकं दिवस झालं आणि तुम्ही आता समजा सांगताय. आता म्या मनावर घेतला हाय ना हा, मग तुम्ही काळजी करू नका. हा. येऊ का? हा कानावर आलं माझ्या तू आला म्हणून. बरं झालं. काय बोलताय? विसरले तुम्ही मला? अरे नाही म्या माझ्या व्यापार. पर तात्या तुझं मांजर केलं होतं ते खरं आहे का? कशाचं काय? त्या जवाब पण बांधून ठेवलं होतं मला. अरे सांगतोस काय का खोटं बोलतोस तू? हा जीवावर आलत माया. कसा बसा पळून आलो म्या, नाही तर कोणास मी दिसलो बी नसतो. राजा ऐकलं ना? नाही असं कुठं असतंय वय. हा तुला काय करायचं आहे भीमा? का बस. पण तू कसं काय आलास तात्या? आल्यापासून काम सुरू झाले. कसलं काम? बाळूला घेऊन बोलवलंय पंचांनी. चावडीवर. हा. ए बाळू चल, चला निघू. त्यासनी शिक्षा सांगायची असेल है ना? आय गंगूताय भीमा अरे पर का बोलवलं आहे? काय झालं रे भीमा? बाळूची आई बाळूला घेऊन चावडीवर बोलवलं ह्या पंचांनी. बा तू बी जा त्याच्या संग. म्या हाय नव संग. चल. देवाप्पा देवाप्पा काय रे काय चाललं आहे गावात? अहो तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला बी कळणार नाही काय बोलावं म्हणून. ऐकीव की मग. बाळ्याला शिक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी गावात चावडीवर लोक जमा होणार आहेत. अरे ही तर चांगली खबर आहे. बर. पर शिक्षा कशा पाहिजे? खंडोबाचा सण होता गावात. हं, पंचानं फरमान काढलं होतं तो घोड्यावर बसल त्याला शिक्षा होईल. हं. तो बाळ्या बसला की घोड्यावर. आता समजलं. योच पंच म्हणला होता नव का आमच्याकडं बाळू हाय. माझ्या मोर उभा करणार होता तो त्या बाळ्याला. अहो हे म्हणजे असं झालं डाव टाकायच्या आता चितपट झालं की. मग यातून तुला काय समजलं? काय समजायचं देवाप्पा? हेच का राजकारण करणारा त्यो पंच कोणाचा बी नाही ना देवप्पाचा आहे ना त्या बाळूचा आहे. खरं बोलला तुम्ही. हं. मग काय तर आहे. पंचानं जर बाळूला शिक्षा केली तर पंचाला माफी करू आपण. काय म्हणतात देवाप्पा? अहो, मग असं होत असेल तर पाण्यावर पिवळं आहे की. अरे आधी बघ तरी काय होतंय ते.
ए सारखा सारखा बस ए मध्ये काय येतो रे हे तिकडे ए सारखा सारखा या पंच या या ठेवा ठेवा अयो सावकाश दमानी दमानी ये बाहेर अय्यो ए घेऊन जा रे वापस घेऊन जा बस अयो राम 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 राम. राम राम आले का रे समजे अयो कुठे कोण आलेत अयो गावच्या कारभारात कोणाला रसच नाही म्हणतो मी अय्यो मी आता समजेसनी सांगितलं होतं तात्या तुझं मांजर झालं होतं ना तवा टंगडी दिली होती तुला खाया. ए माझं मांजर नव्हतं झालं ए मी समजेसनी एकदा सांगतो माझं मांजर झालं नव्हतं त्या मंगळून आणि देवप्पानं मला बांधून ठेवलं होतं. अरे तात्या भली माणसं आहेत ती. जावई बापू जीव घेतला असता त्यांनी माझा. लांब राहा जावई बापू हे लिंबू द्वारा करणारे लोक चांगले नव. आम्ही नाही गेलो कावा बी त्याच्याक. तुम्हीच लय मोठं केलं देवाप्पाला. आम्ही तर त्याला उमऱ्याच्या आत बी नाही कवा येऊ दिलं. अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया झाले तुमचे बोलून अय्यो आता मी बोलू अरे पंच आले असताना तुम्हीच काय बोलता रे बोला पंच. ए तात्या अरे चावडीवर सगळ्यांनी जमायचं असा फरमान सोडला होता मी. सगळ्यांनी यायला पाहिजे होते. अय्यो जाऊ दे मुख्य लोक तर आलेत. हा कोणाच नाही बोलू समोर. बाळू ये. पुढे ये. ये बाळू ये ये. कसा आहेस पा चंपा षष्टीच्या दिवशी काय घडले ते सगळ्यांनीच बघितले की रे. म्या काय बघितलं नाही पण माझ्या कानावर पडलं आहे. पंच तुम्ही फरमान सोडलं होतं का त्या दिवसात कोणी बी घोड्यावर बसायचं नाही. बायानं फरमान मोडलं आणि तो घोड्यावर बसला. त्याची चुकी झाली. अरे चूक नाही रे मयप्पा घोड चूक केली. अयो नवरात्रात खंडोबा घोड्यावर बसून भ्रमण करतात अशी आमची श्रद्धा. ती श्रद्धा जपायची सोडून या बाळूने दिला की हो त्याला तडा म्हणतोय मी. ए बाळू काय रे बाळू असं का वागलास रे. अरे तात्या त्या घोड्याचं नाव काय होतं? मला नाही ठाव. त्याचं नाव मनी. म्हणी तेच काय पुढं खंडोबाच्या बी घोड्याचं नाव मनी आहे. म्हणजे तो खंडोबाचा घोडा हा? ए बाळ्या काय बी खोळ्यासारखं बोलू नका. अरे काय बोलतोस काय रे बाळू. आता मी सांगतो या ती तुम्हाला पटत नाही त्याला मी तरी काय करू. अय्यो पण तू घोड्यावर बसला असंच का म्हणतो मी. अयो तू समजतोस कोण रे स्वतःला.
हिच्या आधीच आहे म्या. त्याच्या आधीचा ए मयप्पा, अरे काय बोलतो रे तुझा बाळू? हिच्या आधीचा अय्य म्हणजे बा आहे मी त्याचा. बायाला अशी शिक्षा करा का पुण्यांदा असं वागणार नाही. आता ऐकतच नाही म्हणल्यावर काय करायचं हा? त्या चंदूलाल शेटकडे कामाला धाडला तर तिथून पळून आला येऊ. आम्ही तरी काय करायचं? म्या काय मध्ये पडणार नाही. अय्यो मयप्पा, जरा बाजूला येतो का म्हणतो मी. अय्यो ये. मी येऊ का? हा जावई बाबू तुम्ही थांबा. काय जी? हे बघ मयप्पा, बाळूचे चुकले हे तर खरे. यो पण तो मान्य करत नाही, लहान म्हणून. जसा माझा गुंडप्पा तसाच तुझा बाळू की रे माझ्यासाठी. मी त्याला करणार नाही बघ शिक्षा. अय्यो पण माझं एक काम करायचंय. सांगा जी. अय्यो त्याला रात्री वाड्यावर पाठवणं दे. म्या स्वतः घेऊन येतो. अय्यो नाही नाही, कशाला स्वतःहून? अय्यो त्याला एकट्याला पाठव, बरोबर कोणी नको. वय एकट्याला वय, लक्षात असू दे. आजची सभा संपली असं मी जाहीर करतो. अय्यो बाळूचे वय पाहता त्याला शिक्षा करणे योग्य नाही. त्याला अजून एक संधी द्यायला पाहिजे असे माझे मत पडले, असा माझा विचार झाला. अय्यो तेव्हा आपापल्या घरी गेले तरी चालेल. अय्यो राम 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 राम. मग जाऊ का घरला? आता पंचाने सांगितलं म्हणल्यावर झालं तर जा रे. अय्यो हे बाळू, मयप्पाला काहीतरी सांगितले आहे, तेवढे मात्र लक्षात असू दे म्हणजे झाले. होय. म्हणजे बाळू तुला शिक्षा होणार नाही? आईला लय आनंद होईल बघ. अजून चावडीवरनं कुणी आलं नाही वाटतं. येत्याल की. चावडीवर नाही राहायची. पाड्याला काय शिक्षा करणार आहे हे ठाव आहे. बा आल्यावर समजलच की. बाळूची आई, काय झालं तुमच्या धन्यासनी? डोसकं दुखतंय का? ते त्या पांडुरंगालाच ठाव. असं न गवत व्हायला व. अहो येळ काय, तुम्ही बोलताय काय? बोलताना तिचा बी जरा विचार करा की. आलं वाटतं. काय झालं? काय नाही, म्हणजे पंचाने शिक्षा रद्द केली. खरं?
पांडुरंगा सिद्धनाथा माझं गारानं तुझ्यापर्यंत पोहोचलं म्हणायचं. पर त्यांच्या डोसक्यात उजेड पडला कसं काय? आता ते आमासनी बी नाही समजलं. बा तू का गप आहेस? पंचानं शिक्षण आहे केली पर त्याचं काम आहे बाळूकडं. बाळूकडं काय काम आहे? ते काय समजलं नाही. मग विचारायचं की. त्यानं बायाला बोलवलं आहे वाड्यावर.